सर्व बळीराजांचे बळीराजा स्पेशल यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत। मित्रांनो, राष्ट्रीय शाश्वत कृषी अभियान योजना नमामि गंगे तसेच परंपरागत कृषी विकास योजना सेंद्रिय शेती आणि सहभागिता हमी प्रमाणीकरण किंवा भारतीय प्राकृतिक खेती पद्धती या सेंद्रिय शेतीसाठी शासनातर्फे राबवल्या जाणाऱ्या योजना आहेत। पीजीएस आणि एनपीओपीच्या माध्यमातून आज लाखो शेतकरी सेंद्रिय शेती करून सेंद्रिय शेतीमालाचे उत्पादन घेत आहेत। सन 2021-22 या आर्थिक वर्षामध्ये एनपीओपीच्या माध्यमातून जगभरातील 69 देशांमध्ये 696.71 कोटी रुपयांचा सेंद्रिय शेतीमालाची निर्यात झालेली आहे। त्या माध्यमातून सेंद्रिय शेती व सेंद्रिय शेतीमाल उत्पादक शेतकऱ्यांना निश्चितच फायदा झालेला आहे। मित्रांनो, संपूर्ण जगभरातून सेंद्रिय आणि विषमुक्त शेतीमालाची प्रचंड मागणी आहे। या अनुषंगाने सेंद्रिय शेती काळाची गरज, सेंद्रिय शेती उत्पादनांची वाढ कशी करावी व सेंद्रिय शेतीसाठी शासकीय योजना यांची सखोल माहिती आपण घेत आहोत। राज्य सल्लागार समिती सदस्य, सेंद्रिय शेती धोरण व विपणन, महाराष्ट्र शासन, राष्ट्रीय अध्यक्ष रोमी पिंड्याचे माननीय श्री डॉक्टर प्रशांत बबनराव नाईकवाडी सर यांच्याकडून। मित्रांनो, नाईकवाडी सरांचे सेंद्रिय शेती प्रमाणीकरण शासकीय योजना या विषयावर सखोल मार्गदर्शन मिळावे अशी आपल्या अनेक शेतकऱ्यांची मागणी होती। तुमच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन तुमच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ आहे, हा शेवटपर्यंत पहा। सबस्क्राइब करा बळीराजा स्पेशल यूट्यूब चॅनलला आणि शेजारील बेल आयकॉन दाबून नवीन व्हिडिओ सर्वांत आधी पहा। नाईकवाडी सर नमस्कार। नमस्कार। नाईकवाडी सर, सध्या रासायनिक शेतीच्या युगामध्ये शेती करत असताना सेंद्रिय शेती ही का गरजेची आहे? आपण जर पाहिलं तर आज संपूर्ण जग हे विषमुक्त शेतीमागे धावतं आहे। आता सेंद्रिय शेती काळाची गरज असं आपण म्हणतो, तर आपल्या भारत देशामध्ये सेंद्रिय शेतीची का गरज आहे? खरं तर शाश्वत शेती असेल, आरोग्य असेल आणि पर्यावरण असेल, या तिन्ही अंगाने जर आपण विचार केला तर दोन गोष्टी प्रामुख्याने महत्त्वाच्या आहेत। त्यातली पहिली जी गोष्ट आहे की मानवी आरोग्य, पर्यावरण आणि प्राणीमात्राचं आरोग्य। आज जर आपण पाहिलं तर जी कृषी रसायनं आहेत, मग याच्यामध्ये काही फंगीसाईड असतील, हर्बिसाइड्स असतील, कीटकनाशक असतील वेगवेगळ्या प्रकारचे, याचा जो वापर व्हायला पाहिजे, म्हणजे याच्या लेबल क्लेमनुसार जो वापर व्हायला पाहिजे, ज्याला आपण म्हणतो की PHI MRI नुसार त्याचा वापर झाला पाहिजे, तो होताना दिसत नाही आहे। त्याच्यामुळे मोघम वापर याचा होतो आहे आणि पर्यावरण असेल किंवा प्राणीमात्रा असेल किंवा मानवी आहार असेल, याच्यामध्ये याचा आता जे रेसिड्यू आहे, ज्याला आपण अवशेष म्हणतो, ते अवशेष सापडायला लागलेले आहेत आणि त्याच्यामुळे मग मानवी आरोग्य असेल, मानवी आरोग्याचे प्रश्न असतील, मग आता कर्करोगासारखे प्रश्न असतील, मग त्याच्यामध्ये चयापचय संस्थेचा कर्करोग असेल किंवा मेंटल रिटार्डेशन असेल, सेरेब्रल पाल्सी असेल, असे वेगवेगळे जे आजार आहेत, हे आजार खरं तर ह्या रसायनांमुळे होत आहेत। दुसरी महत्त्वाची गोष्ट जे आहे की आपल्या जे पृथ्वीवरचं जे पाणी आहे, ह्या पाणी असेल किंवा माती असेल किंवा आपण जे अन्न खातो ते अन्न असेल, या सगळ्यांमध्ये आता याचे अवशेष मोठ्या प्रमाणात आढळायला लागलेले आहेत आणि या अवशेषांचे परिणाम जे आहेत एक तर लहान बालकांवर सगळ्यात जास्त दिसतात, गरोदर स्त्रियांवर दिसतात, त्यानंतर आपल्याकडची जी वयोवृद्ध लोक आहेत त्यांच्यावर दिसतात आणि तुम्ही पाहिलं असेल की कर्करोगाचं प्रमाण वाढण्याचं प्रमाण आज शिरोळमध्ये, म्हणजे कोल्हापूरमध्ये, शिरोळमध्ये सगळ्यात जास्त आहे। कारण कृष्णाकाठचा बेल्ट असल्यामुळे मोठ्या प्रमाणात फंगीसाईड असेल, कीटकनाशकं असतील, हर्बिसाईड असेल, सिंथेटिक ग्रोथ हॉर्मोन असेल, तर याची रेलचेल तिथं आहे आणि ह्या सगळ्यामुळे वातावरण दूषित होत चाललेलं आहे। मानवी आरोग्य आणि पर्यावरण हे आर्थिक संकटात सापडत आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट जर आपण पाहिली तर रासायनिक खतांमुळे जमिनीची समस्या संभवते आहे। म्हणजे जमिनी जे आहेत ते दिवसेंदिवस शारपड होत चाललेलं आहे, चोपण होत चाललेलं आहे। अपेक्षित असलेलं उत्पादन घ्यायला पूर्वी जे आपण खर्च केलेला आहे, म्हणजे पूर्वी जितका आपण रसायनांवर खर्च केलेला आहे त्याच्या दुप्पट खर्च दरवर्षी आपल्याला करावा लागतो आहे आणि हे सत्य आहे, ही वस्तुस्थिती आहे। ती वस्तुस्थिती नाकारून आपल्याला चालणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आज जर आपल्याला उत्पादन चांगलं घ्यायचं असेल तर जमिनीचं आरोग्य आपल्याला अबाधित राखणं गरजेचं आहे आणि जमिनीचं अबाधित आरोग्य जर आपल्याला ठेवायचं असेल तर आपल्याला सेंद्रिय निविष्ठा जे आहेत त्याची कास धरावी लागेल। मग याच्यामध्ये कंपोस्टिंग असेल, मलमूत्र असेल, लेंडी खत असेल, शेणखत असेल, स्लरी असेल, जीवामृत असेल, बीजामृत असेल, अमृत पाणी असेल, अशा नैसर्गिक संसाधनांपासून तयार झालेल्या
म्हणजे आपल्याला जितक्या बांधावर निविष्ठा बनवता येतील, जितका खर्च आपल्याला कमी करता येईल तितका खर्च करून आपण निविष्ठा बनवू शकतो. दुसरं, ह्या निविष्ठांमुळे आपल्या ज्या जमिनी आहेत या जमिनींमध्ये जीवाणूंची संख्या आपण वाढवू शकतो आणि जीवाणूंची संख्या एकदा जमिनींमध्ये वाढली तर सेंद्रिय कर्बाच्या निर्मितीला चालना मिळणार आहे आणि सेंद्रिय कर्ब एकदा वाढला की जमिनीचा सामू उदासीन होणार आहे आणि मग ज्या काही निविष्ठा आपण देतो त्या 100% पिकांना लागू पडणार आहेत. कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी, जमिनीची अन्नद्रव्य धरून ठेवण्याची जी क्षमता आहे ती याच्यामुळे वाढणार आहे. त्याच्यामुळे आरोग्य, पर्यावरण आणि शाश्वत शेती या तिघांसाठी मला वाटतं सेंद्रिय शेतीची नितांत आवश्यकता आहे. नाईकवाडी सर, सेंद्रिय शेती करत असताना शेतीमधून मिळणारे उत्पादनात वाढ कशा प्रकारे करावी? आता हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारला, कारण सेंद्रिय शेती करताना बऱ्याच वेळा असा गैरसमज आहे की आपलं जे उत्पादन आहे ते उत्पादन कमी येतं, परंतु सेंद्रिय शेती करत असताना आपल्याला उत्पादनसुद्धा अबाधित राखता येतं. परिणामी आपल्या उत्पादनासाठी जो खर्च लागणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात कपात करता येते. आता याच्यामध्ये म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर अगदी बियाण्यांपासून आपण सुरुवात करायला पाहिजे. आपण सेंद्रिय शेती करताना एकतर जे केमिकलने ट्रीट झालेले बियाणं आहे हे बियाणं न वापरता परंपरागत बियाणं किंवा सेंद्रिय बियाणं किंवा जर फार काही नाही मिळालं तर मार्केटमध्ये उपलब्ध असणारे बियाणं पण कुठलीही रासायनिक बीज प्रक्रिया नसलेले बियाणं आपल्याला याच्यामध्ये वापरता येणार आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की खत वापर धोरणामध्ये आपण रासायनिक निविष्ठा न वापरता आपण जर जास्तीत जास्त कंपोस्ट असेल, लेंडी खत असेल, शेणखत असेल, म्हणजे जे नैसर्गिक संसाधनं आहेत की ज्याला आपल्याला काही किंमत द्यावी लागत नाही, जे आपल्या बांधावर उपलब्ध होतात, हे जर आपण निविष्ठा वापरल्या तर त्याच्यामुळे आपलं उत्पादन चांगलं वाढणार आहे, सेंद्रिय कर्ब वाढायला त्याच्यामध्ये मदत होणार आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की आपण ज्या गोष्टींसाठी खर्च करतो, म्हणजे आता मोस्टली काय आहे की सेंद्रिय शेतीच्या कन्सेप्टमध्ये असं आहे की तुम्ही जर त्याला संतुलित अन्नद्रव्य पुरवले झाडाला, म्हणजे तुमचा जर सेंद्रिय कर्ब 1% गेला तर तुम्हाला बाहेरून काही देण्याची शक्यतो गरज पडत नाही, कारण जमिनीमध्ये बायोलॉजिकल ट्रान्सम्युटेशन नावाचा जो फॅक्टर आहे तो फॅक्टर घडतो. म्हणजे पिकाला जे जे अन्नद्रव्य आवश्यक असतात ते आवश्यक असलेले सगळे अन्नद्रव्य 1% सेंद्रिय कर्ब असलेल्या जमिनीमधून मिळतात. कारण 1% जर सेंद्रिय कर्ब असेल तर जमिनीचा सामूह हा मोठ्या प्रमाणात उदासीन होतो आणि जमिनीचा सामूह उदासीन झाला तर मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्य ग्रहण करण्याची शक्ती पिकांची वाढते. त्याच्यामुळे तुम्हाला साहजिकपणे ज्या रासायनिक निविष्ठा आहेत म्हणजे खतं आहेत त्याचा खर्च टाळतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर संतुलित पिकाचं पोषण झालं, संतुलित अन्नद्रव्याचं व्यवस्थापन जर झालं तर पिकावर परिणामी येणारे जे कीटक आहे किंवा रोग आहे ते सुद्धा येत नाहीत. आता जर आपल्या पिकांमध्ये फॉस्फरसचं प्रमाण कमी झालं तर केवढा येतो, जर पिकामध्ये पोटॅशियमचं प्रमाण कमी झालं तर पावडरी मिल्ड्यू किंवा भुरी येतो, जर पिकामध्ये नायट्रोजनचं प्रमाण वाढलं तर लाल्यासारखे रोग येतात, जर पिकामध्ये सल्फरचं प्रमाण कमी झालं तर मोठ्या प्रमाणात रस शोषक कीड, रेड माइट्सचा प्रादुर्भाव आढळतो. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे संतुलित अन्नद्रव्य जर आपण पुरवठा केला असेल तर आपल्याला पिकाचं पोषणही चांगलं होणार आहे. दुसरं, आपलं रासायन आणण्याचं सुद्धा टाळणार आहे, म्हणजे आपण रासायनिक खतही कमी करणार आहोत. तिसरी महत्त्वाची गोष्ट की कुठल्याही प्रकारचे कीड आणि रोग ह्या कमी खर्चात आपल्याला मेंटेन करता येणार आहे. जरी कीड आणि रोग आल्या तरी इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लिमिट म्हणजे नुकसानीची आर्थिक पातळी याप्रमाणे जर आपण फेरोमेन ट्रॅप्स असतील किंवा आपले निळे सापळे असतील किंवा आपले ट्रायको कार्ड असतील यांनी ती कीड आपण अळी, अंडी आणि कोश म्हणजे ज्या ज्या अवस्था आपल्याला सहजासहजी डोळ्यांनी दिसतात त्या अवस्थेमध्ये, म्हणजे जर गुलाबी बोंडअळीचं आपण पाहिलं ती जर अळी अवस्थेमध्येच आपण म्हणजे साधं नीम ऑइल जे आहे त्या नीम ऑइलने त्याचं अळी अवस्था जी आहे, नीम ऑइल हे ओव्हिसाइड आहे, तर नीम ऑइल आपण साधारणपणे आपल्या बांधावर तयार करू शकतो, म्हणजे कुठलाही शेतकरी तयार करू शकतो. तर ती कीड आपल्याला त्या अवस्थेतच मारता येणार आहे, म्हणजे पुढे त्याच्यापासून उद्भवणारा जो प्रादुर्भाव आहे तो प्रादुर्भाव होणार नाही आणि साहजिकच आपला खर्च कमी होणार आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट की सेंद्रिय शेतीचं एकंदरीत व्यवस्थापन जर आपण पाहिलं, त्याचं वैशिष्ट्य जर आपण पाहिलं तर आपल्याला एक पद्धतीचं पीक त्याच्यामध्ये घेता येत नाही, आपण बहुपीक पद्धती त्याच्यामध्ये घेतो. जे पीक एकमेकाला सहचारी आहेत असे पिकं घेतो. आता थोडक्यात तुम्ही उदाहरण घ्या, जर आपण आपल्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात कपास लावली, कपाशीच्या आंतरपिकाला आपण चवळी लावली, काही ठिकाणी आपण मका घेतली
तर चवळीवर मोठ्या प्रमाणात क्रायसोपा कार्निया नावाचा मित्र कीटक येतो, जो एका वेळी मावासारख्या किडीचे हजारो अंडे फस्त करतो. जर आपल्या कपाशीमध्ये चवळीबरोबर जर मका आपला आंतरपीक असेल तर मक्यावर लेडी बर्ड बिटल येतो, जो रसशोषक किडी आहे, जसं तुडतुडे असेल, पांढरी मासे असेल किंवा मावा असेल, यांची छोटी छोटी पिल्लं एका वेळी 50-50, 60-60 पिल्लं तो खाऊन घेतो. अशा प्रकारे आपल्याला रसशोषक किडींचं नियंत्रण मित्र पक्ष्यांच्या द्वारे आपल्याला करता येणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर आपल्या उभ्या पिकांमध्ये सनफ्लावरसारखं म्हणजे सूर्यफुलासारखे जर आपण पिकं आंतरपिकं म्हणून लावले तर मधमाशी मोठ्या प्रमाणात येणार आहे. त्याच्यामुळे परागीभवन जे आहे ते परागीभवन मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि फुलाचं रूपांतर फळामध्ये व्हायला मोठ्या प्रमाणात आपल्याला संधी प्राप्त होणार आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट, ह्या आपल्या मुख्य पिकाबरोबर द्विदलवर्गीय वनस्पतींचा जर समावेश केला तर जो नत्र आपल्याला युरियाच्या स्वरूपात द्यावा लागतो तो आपल्याला रायझोबियम नावाचा जीवाणू जो आहे ह्या द्विदलवर्गीय वनस्पतींच्या मुळावर तो गाठींद्वारे निर्माण करतो. मग त्यामुळे आपल्याला नत्र द्यायची गरज नाही आहे. जर आपण उभ्या पिकामध्ये बेवड क्रॉप असेल म्हणजे पिकाच्या आधी किंवा उभ्या पिकामध्ये आंतरपीक म्हणून जर आपण हिरवळीचे पिके घेतले, ध्यानचा असेल, चवळी असेल आणि ते फुलरत आल्यावर जर गाडले तर त्याच्यापासून सेंद्रिय कार्बन, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश आणि इतर सूक्ष्म अन्नद्रव्य आपल्याला मोठ्या प्रमाणात मिळणार आहे. जर हे सगळ्याचं आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपला उत्पादन खर्च जो आहे हा उत्पादन खर्च परिणामी अतिशय कमी होणार आहे आणि येणारं उत्पादन आपल्याला सकस मिळणार आहे. त्याच्यामध्ये जर आपण आपल्या शेताचं सेंद्रिय शेतीचं प्रमाणीकरण केलं, नॅशनल प्रोग्राम फॉर ऑर्गॅनिक प्रोडक्शन NPOP म्हणजे सेंद्रिय शेतीचा राष्ट्रीय कार्यक्रम किंवा सहभागिता हमी प्रमाणीकरण योजना, पार्टिसिपेटरी गॅरंटी सिस्टीम ज्याला PGS सर्टिफिकेशन म्हणतो, जर आपल्याला आपल्या मालाची निर्यात करायची असेल सेंद्रिय शेतीच्या मालाची तर आपल्याला NPOP सर्टिफिकेट गरजेचं आहे. जर आपल्याला आपला माल स्थानिक बाजारपेठेत विकायचा असेल तर PGS सर्टिफिकेट गरजेचं आहे. हे सर्टिफिकेशन जर आपण केलं तर आपल्याला प्रीमियम प्राईस मार्केटमध्ये मिळणार आहे. म्हणजे आपला उत्पादन खर्च कमी होणार आहे, आपल्याला लागणाऱ्या ज्या निविष्ट आहेत त्या परिणामी कमी लागणार आहेत, आपण आरोग्याचं, पर्यावरणाचं रक्षण करणार आहोत, शेतीमध्ये शाश्वतता आपण आणणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपलं प्रोडक्ट जे आपण मार्केटमध्ये विकणार आहे, साधारणतः आपण गुळाचं पाहिलं तर आपला रासायनिक जो गुळ आहे तो 30-35 रुपये किलो विकला जातो. तोच जर सेंद्रिय प्रमाणित गुळ असेल तर किमान 75 रुपये किलो तो विकला जातो. अशा पद्धतीने आपल्याला सेंद्रिय शेतीमध्ये उत्पादन वाढायला अतिशय चांगला स्कोप आहे आणि निश्चित सेंद्रिय शेतीमध्ये उत्पादन वाढवता येऊ शकतं आणि सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून आपल्याला शाश्वतता उत्पादनात आणता येते. नायकवाडी सर, सेंद्रिय शेतीच्या वाढीसाठी महाराष्ट्र शासनातर्फे कोणकोणत्या योजना आहेत? आज जर आपण पाहिलं तर साधारणतः 2014 पासून म्हणजे महाराष्ट्राबरोबर संपूर्ण देशामध्ये राष्ट्रीय शाश्वत कृषी अभियान आहे. हे राष्ट्रीय शाश्वत कृषी अभियान नमामि गंगे योजनेअंतर्गत राबवलं गेलं आणि त्या राष्ट्रीय शाश्वत कृषी अभियानातर्फे परंपरागत कृषी विकास योजना सेंद्रिय शेती हा पंतप्रधानांनी मोठ्या प्रमाणात उत्तेजित केलेला कार्यक्रम आहे, जो महाराष्ट्र राज्यात 2014 पासून राबवला जातो. आणि या प्रोग्रॅम अंतर्गत आपण जर पाहिलं तर आज लाखो हेक्टर जमीन जी आहे ती लाखो हेक्टर जमीन शेतीच्या सेंद्रिय शेतीच्या प्रमाणीकरणाखाली आहे. पार्टिसिपेटरी गॅरंटी सिस्टीम ज्याला आपण सहभागिता हमी प्रमाणीकरण योजना म्हणतो, ही प्रमाणीकरण योजना महाराष्ट्र राज्यामध्ये आज 2 योजनेद्वारे राबवली जाते. एक तर परंपरागत कृषी विकास योजना सेंद्रिय शेती, आता हीच योजना भारतीय प्राकृतिक खेती पद्धती नावाच्या योजनेमध्ये विलीन झालेली आहे. आणि आज जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र राज्यामध्ये 71,341 फार्मर आज ह्या योजनेमध्ये प्रमाणित आहे. आपण एकंदरीत आकडेवारी जर पाहिली म्हणजे PGSची जर आपण आकडेवारी पाहिली तर ह्या 71,341 फार्मर्सचा मिळून टोटल 43,432.72 हेक्टर क्षेत्र आज सेंद्रिय शेतीच्या प्रमाणीकरणाखाली आहे, जे PGSमध्ये आहे. आणि ह्या सगळ्याचा एकंदरीत जर आपण उत्पादनाचा विचार केला तर जवळपास 5,60,940.58 मेट्रिक टन इतकं उत्पादन PGS पार्टिसिपेटरी गॅरंटी सिस्टीम अंडर जे प्रमाणीकरण आहे त्याच्या अंतर्गत आज महाराष्ट्र राज्यामध्ये आलेलं आहे. आणि आपण जर NPOPचा विचार केला, नॅशनल प्रोग्राम फॉर ऑर्गॅनिक प्रोडक्शन,
तर आज आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र राज्यामध्ये 11,33,570.30 हेक्टर इतकं क्षेत्र जे आहे ते सेंद्रिय शेतीच्या प्रमाणीकरणाखाली आहे. आणि ह्या सगळ्याचं जर प्रोडक्शन आपण पाहिलं तर 6,91,419.72 हेक्टर इतकं क्षेत्र जे आहे ते NPOPद्वारे सेंद्रिय शेतीच्या प्रमाणीकरणाखाली आहे. आणि या सगळ्याचा जो आपण पाहिलं म्हणजे NPOP हा कार्यक्रम निर्यातीसाठी आहे. तर 21-22ची आपण जर निर्यात पाहिली तर 696.71 करोड रुपये इतकी निर्यात आपण केलेली आहे आणि जवळपास 69 देशांमध्ये आपण निर्यात केलेली आहे. आणि आज जर आपण पाहिलं तर NPOP जो हा कार्यक्रम आहे हा मिनिस्ट्री ऑफ कॉमर्सच्या अंडर राबवला जातो. ज्या शेतकऱ्यांना त्यांचा माल सेंद्रिय शेतीचा माल निर्यात करायचा आहे असे शेतकरी NPOPच्या अंतर्गत प्रमाणीकरण करून घेतात. आणि महाराष्ट्र राज्यामध्ये जी योजना राबवली जाते आता भारतीय प्राकृतिक खेती पद्धती, तर याच्यामध्ये नैसर्गिक शेती सेंद्रिय शेती या दोघांच्याही प्रमाणीकरणासाठी आता पार्टिसिपेटरी गॅरंटी सिस्टीम नावाची योजना राबवली जाते. आणि आज जर तुम्ही पाहिलं तर जवळपास 71,000 शेतकरी आज त्याच्यामध्ये आहे. आणि आता नुकताच 6 तारखेला म्हणजे ऑक्टोबर 2022ला पुण्याच्या बालेवाडी स्टेडियम इथं राज्यस्तरीय नैसर्गिक शेतीचं एक प्रशिक्षण 6 ऑक्टोबर 2022 रोजी पुण्याच्या बालेवाडी स्टेडियम येथे कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांनी एक राज्यस्तरीय नैसर्गिक शेतीचं प्रशिक्षण आयोजित केलं होतं, ज्याला गुजरातचे विद्यमान राज्यपाल आचार्य देवव्रतजी आले होते. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अवेलेबल होते. आणि त्यांनी माहिती देताना असं सांगितलं की आज संपूर्ण महाराष्ट्रात जवळपास 11 लाख हेक्टर क्षेत्र जे आहे हे सेंद्रिय शेतीच्या प्रमाणीकरणाखाली आहे. परंतु येत्या 3 ते 4 वर्षामध्ये हे क्षेत्र 25 लाख हेक्टर क्षेत्रावर आपल्याला न्यायचं आहे. आणि त्या दृष्टीने महाराष्ट्र गव्हर्नमेंट आज प्रयत्न करत आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी ज्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत त्या विदर्भातल्या 6 जिल्ह्यांमध्ये एक डॉक्टर पंजाबराव देशमुख ऑर्गॅनिक फार्मिंग मिशन ही योजना राबवलेली आहे. आणि ही 6 जिल्ह्यांमधली योजना फक्त त्याचं प्रमाणीकरण नाही तर त्या शेतकऱ्यांचे ज्या फार्मर प्रोड्युसर कंपन्या आहेत त्या फार्मर प्रोड्युसर कंपन्या ते बनवत आहेत. त्याच्या अंतर्गत मग काही पॅकेजिंग असेल, ग्रेडिंग असेल, मॅन्युफॅक्चरिंग असेल त्या व्यवस्था ते सुरू करत आहेत. आणि अगदी मार्केट लिंकेजपर्यंत हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. आधुनिक शेती, शेतीपूरक व्यवसाय, नवीन तंत्रज्ञान, शेतकऱ्यांच्या यशोगाथा, फुलशेती, फळशेती, वनशेती, भाजीपाला पिके, वेलवर्गीय पिके, तरकारी पिके, दूध व्यवसाय, प्रक्रिया उद्योग, खते, औषधे, बी बियाणे, कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन असे दर्जेदार व माहितीने परिपूर्ण असलेले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या बळीराजा स्पेशल यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन नोटिफिकेशन चालू करा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो, धन्यवाद.